श्री स्वामी समर्थ. गावाला गेल्यावर सर्वात आधी मन भरून जातं ते तिथल्या ताज्या भाज्या पाहून बरं का. आजच्या जेवणासाठी आम्ही बनवलं होतं मस्त अशी वांग्याची भाजी, सोबत मेथीची भाजी, ताजी कांद्याची पात आणि गरम गरम बाजरीची भाकरी. आणि हो, सोबत होते खारे शेंगदाणे. अगदी साधं पण मनापासून समाधान देणारं जेवण होतं बरं का. वांग्याची भाजी बनवताना आधी घरगुती मसाला छान भाजून घेतला. त्याचा सुगंध तर संपूर्ण घरभर दरवळला होता. मग तो मसाला मस्त वांग्यामध्ये परतून भाजी तयार केली. आणि खरंच सांगते, प्रत्येक घासात गावाकडच्या चवीची जादूच होती बरं का. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी इथल्या मुंबईच्या आम्ही बाजार आणतो त्या बाजारात आणलेली वांगी दाखवलेली. ती आपल्याला फ्रेश म्हणून विकली जातात, पण गावाकडची गोष्टच वेगळी. इथली वांगी अगदी ताजी, टवटवीत आणि नैसर्गिक चवेची असतात बरं का. खरं तर हीच खरी फ्रेश वांगी, त्यामुळे भाजीची चवही कितीतरी पटीने छान लागते, हो ना. आणि जेवण झाल्यावर मस्त असं गोड काहीतरी खायचं होतं, म्हणून आमच्या अंगणातल्या ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला ड्रॅगन फ्रूट लागलेली होती. ती आमच्या जाऊबाईंनी आधीच तोडून पिकवून ठेवली होती. मग सगळ्यांनी मिळून त्याचा आस्वाद घेतला. स्वतःच्या झाडावरचं फळ खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो, हो ना. अशा छोट्या छोट्या क्षणामुळेच गावाकडचं आयुष्य इतकं सुंदर वाटतं बरं का. इथे दिखावा नाही, कृत्रिमपणा नाही, आहे ती फक्त निसर्गाची साथ, घरच्यांचं प्रेम आणि साधेपणातलं खरं सुख, हो ना. गाव म्हणजे फक्त एक जागा नाही बरं का, तर मनाला पुन्हा पुन्हा तिथे जावं असं वाटणारं एक सुंदर भावविश्व आहे. इथे प्रत्येक सकाळ नव्या उत्साहाने सुरू होते आणि प्रत्येक संध्याकाळ मनाला शांत करून जाते. म्हणूनच कितीही शहरात राहिलो तरी गावाची ओढ कधीच कमी होत नाही, हो ना. तुम्हालाही गावाकडचं साधं ताजं जेवण आणि असे निवांत क्षण आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. या ड्रॅगन फ्रूटच्या प्रत्येक घासात ताजेपणा आणि समाधान दोन्ही होतं बरं का. तुमच्या गावामध्ये कोणती भाजी सगळ्यात छान मिळते हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.